रामराम मंडळी. रामराम मंडळी हे नाव आहे, लक्षात आलं ना, या श्राव्य संवाद मालिकेचं. आपल्या सगळ्यांचं या मालिकेमध्ये मनापासून स्वागत. या मालिकेमध्ये आपण अशा व्यक्तींना भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारींचं भान राखत खूप आनंद शोधलाय, किंवा तसा प्रयत्न ते सतत आणि प्रामाणिकपणे करतायत. लौकिक अर्थाने यशस्वी व्यक्तींना ज्या निकषांनी पारखलं जातं ते निकष यांच्या बाबतीत अर्थातच अगदीच गैरलागू ठरतात. यांचा आनंद शोधाचा ध्यास आपल्यालाही प्रेरणादायी ठरेल याच विश्वासाने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. चला तर मग भेटूयात आणखीन एका आनंद यात्रेला. रामराम मंडळी. चला तर भेटूया आणखी एका आनंद यात्रीला. उत्तमाचा सतत ध्यास धरूनही तसा दावा कधीही न करणारे, पैशाचे महत्त्व जाणूनही त्यामागे न धावणारे आणि बालसुलभ मन असणारे आमचे स्नेही शशांक मेंदळे. शशांक, स्वागत आहे आपलं. नमस्कार. माझ्या माहितीप्रमाणे गेली 25 वर्ष व्यवसायाच्या निमित्ताने तुम्ही पुण्यात राहताय. हो पण तत्पूर्वी तुम्ही डोंबिवलीत राहत होते. हो तर आपल्या डोंबिवली फास्ट आयुष्याचं थोडक्यात काही माहिती द्याल का? हो आम्ही डोंबिवलीला वडिलांच्या नोकरीनिमित्त राहत होतो आणि साधारण माझा जन्म झाल्यापासून ते 94 सालापर्यंत आम्ही डोंबिवलीला होतो. 10x12ची आमची 2 खोली असलेली जागा होती. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आत्ता मोठ्या घरात राहत असतानाही जेवढा आनंद मिळत होता त्याच्यापेक्षा जास्त आनंद तेव्हा तिथे मिळत होता. म्हणजे आनंदाला जागेचं प्रमाण काही लागू होत नाही. आणि लहानपणच्या खूप चांगल्या आठवणी माझ्या त्या जागेमध्ये आहेत. आपलं शिक्षण तिथेच सुरुवातीचं झालं आणि हो. नंतर कला शाखेमध्ये ॲडमिशन घेतली. तर ते बाय चॉईस गेले होते का वडिलांनी सांगितलं म्हणून मी गेलो, असं झालं? काय झालं नक्की? एक्झॅक्टली उलटं झालं की मला कलेची आवड आमच्या शेजारी राहणारे सुभाषदादा सावंत यांच्यामुळे निर्माण झाली. आणि त्यांनी मला राईट फ्रॉम माय बर्थ असं म्हणतात तसं पहिल्या महिन्यापासून त्यांनी मला कडेवरती घेऊन वाढवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि तेच केवळ प्रेरणा होती माझी की कलेच्या साईडला जायचं. मला त्याच्यातलं काही माहिती नव्हतं. आणि त्या अगोदर शाळेमध्ये 2दा अनुभव असे आले होते की मी या साईडला जावं असं आमच्या शाळेच्या शिक्षकांनी सांगितलं होतं. याचं कारण असं की 2 ऑक्टोबरला गांधीजींचं चित्र काढण्याचं काम माझ्याकडे शाळेमधलं असायचं. आणि ते बघितल्यानंतर एकदा आमच्या रानडे म्हणून बाई होत्या, त्यांनी मला सांगितलं की तू नक्की ह्या साईडलाच जाऊन याच्यामध्ये कलेमध्ये साहित्य आणि डेव्हलप करायचा प्रयत्न कर. हे माझी सुरुवात होती. त्यानंतर सुभाषदादा बाजूला राहत होते, ते लहान मुलांच्या मासिकामध्ये चित्र काढायचे. त्यांनी काढलेले चित्र बघून मला इतका आनंद होत असे की मी ठरवलं आपणही मोठं झाल्यानंतर त्यांच्यासारखंच काम करायचं, चित्रकार व्हायचं. तर जेव्हा मी 10वी पास झालो तेव्हा वडिलांनी विचारलं मला की तुला कुठल्या साईडला जायचं आहे. तर मी म्हटलं मला सुभाषदादासारखंच व्हायचं आहे. मला एवढंच फक्त माहिती होतं. आणि त्या काळी किंवा आमच्या घरी फार करिअर कुठलं करायचं अशी काही चर्चा कधी झाली नव्हती. तर माझं हे म्हणणं ऐकून वडील सुभाषदादाकडे गेले. ते म्हणले हा तुमच्यासारखं व्हायला बघतोय तर जाऊ दे का? तर ते म्हणले नक्कीच जाऊ दे. अच्छा. अरे वा. म्हणजे त्यांच्यामुळे थोडक्यात इकडे प्रवेश झाला. आणि 2 अर्थांनी प्रवेश झाला. त्यांनी मला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायलाही मदत केली, कारण की तेव्हा माझ्यानुसार मिळाली नव्हती ॲडमिशन. का मार्क कमी होते? नाही, ॲडमिशनच नव्हती. ओके. ॲडमिशन ऑलरेडी झालेल्या होत्या. आणि त्यांच्या प्रयत्नामुळे म्हणा, त्यांच्या आशीर्वादामुळे मला तिथे ॲडमिशन मिळाली. आणि याच्यानंतर तिथे म्हणजे कुठे? जे स्कूल ऑफ आर्टला. अच्छा. पण 10वी नंतरच कोर्स? 10वी नंतर कोर्स. किती वर्षाचा? 5 वर्षाचा कोर्स. अच्छा. रेग्युलर डिप्लोमा. आणि तेव्हा डिग्री नव्हतीच आणि आमच्या दृष्टीने आमच्या क्षेत्रामध्ये डिग्रीचं फारसं महत्त्व पण नाही आहे. आणि तेव्हा तर सगळं चित्रकला हाताने चालायची, जाहिरात क्षेत्र हे सगळं हातावरती चाललेलं असायचं. जेला ॲडमिशन घेतल्याच्या दिवसापासून ते माझं कोर्स पूर्ण होईस्तोपर्यंत ऑलमोस्ट रोज रात्री मी सुभाषदादांकडे सल्ला घेण्यासाठी जायचो. अच्छा. हां. आणि माझा सगळा डिझाईनचा बेस हा सुभाषदादाच्या नॉलेजवरती आधारित आहे. आणि त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही प्रश्नाला मी क्रॉस क्वेश्चन केलं नाही. म्हणजे आमच्या जाहिरात क्षेत्रामध्ये टायपोग्राफी हा मोठा विषय आहे. तर टायपोग्राफीमध्ये ई हे बेसिक कॅरेक्टर असतं
आणि त्याच्यावरती आधारित बाकीची कॅरेक्टर असतात. त्यांनी मला पहिल्या दिवशी मी सांगितलं की ईच्या 2.5 पट मोठा डब्ल्यू पाहिजे. हां ते गणित आजपर्यंत माझ्या डोक्यात आहे आणि डब्ल्यू काढताना कधीही तो ईच्या रुंदीचा होत नाही. हां. त्यामुळे टायपोग्राफीचे सगळे रूल पाळूनच मी आत्ता पण डिझायनिंग करतो. म्हणजे टायपोग्राफी म्हणजे तुम्हाला फॉन्ट म्हणायचं आहे. हां, आता आताच्या हल्लीच्या भाषेत फॉन्ट. हल्लीच्या भाषेत फॉन्ट. बरोबर. हां, तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच कुठे नोकरी बघितली का व्यवसायच सुरू केला? माझा डिप्लोमाचा रिझल्ट लागल्यानंतर सुभाषदादा म्हणले उद्या आपण सकाळी 7च्या गाडीने जाऊया. हं. ते तेव्हा जे वॉल्टर थॉम्सन या भारतातल्या नंबर 1 ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये खूप मोठ्या पोस्टवरती काम करत होते. अरे वा. आणि तर म्हणजे मी म्हटलं कुठे जाऊया 7 वाजता. म्हणजे त्यांनी असं ॲझ्युम केलं होतं की मी माहितीच त्यांच्याबरोबर आहे. जॉईन करणार. करणार. तर मी म्हटलं मला तुमच्याबरोबर नाही यायचं तिथे. हां. तर म्हटले का बरं? तर म्हटलं मला सगळं स्वतःच काम करायचं आहे. हां. म्हणजे स्वतः म्हणजे काय, तर क्लायंट शोधण्यापासून त्यांची रिक्वायरमेंट काय आहे ते डिझायनिंग करून देऊन, ते प्रिंट करून, प्रिंटिंग झाल्यानंतर बॉक्स उचलून स्वतः क्लायंटच्या दारापर्यंत नेऊन देणे, ही सगळी प्रक्रिया मला करायची होती. याचं कारण असं पिऊन पासून सीईओ पर्यंत. पर्यंत सगळं स्वतःच रोल करायचा होता. याचं कारण असं जाहिरात क्षेत्रातली कुठलीच गोष्ट कोणताच माणूस एकटा करू शकत नाही. हां. त्यामुळे 100 लोकांची मदत त्याच्यामध्ये घ्यावी लागते बरोबर. आणि प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. हं. तर मी असं ठरवलं की हे बाकी सगळं एलिमिनेट करून टाकायचं हं. आणि केवळ आपल्या मनानुसारच काम करायचं. तर माझा आजपर्यंत प्रयत्न तोच आहे की क्लायंटला मी संपूर्णपणे सांगतो स्वतःहून की हे बरोबर आहे, हे चूक आहे. आणि शक्यतो म्हणजे 90% मी असा प्रयत्न करतो की तो माझं म्हणणं ऐकेल. आणि त्याचा अनुभव मला चांगलाच आहे. कारण गेले आपले 20 वर्षाचे व्यावसायिक संबंध आहेत हो आणि मीही ते पाळतो. हो एकदा तुम्हाला डिझायनिंगचं काम दिलं की त्याच्यात शक्यतो लुडबुड मी करत नाही. बरोबर. पण त्याचे फायदेच आम्हाला अनेक झालेत. आणि माझं मत असंच असतं की आपण एका प्रोफेशनलला काम जेव्हा देतो बरोबर. तेव्हा त्याच्या सल्ल्याचा पुरेपूर. पूर्ण फायदा करून घ्यावा बरोबर. आणि जबाबदारी पण त्याच्यावर टाकावी. अशा उद्देशाने ते मला करायला जास्त आवडतं. यामध्ये मला पूर्ण समाधान मिळाल्याशिवाय मी कुठलंच काम करत नाही. लोगो डिझायनिंग आत्ताच एक माझ्या बाबतीत उदाहरण झालं आहे की एक लोगो मी करून दाखवला, त्याच्यामध्ये त्यांना आवडला नाही आणि 1 वर्षभर मी तो लोगो डिझाईन केलं पुन्हा. 1 वर्षभर. 1 वर्षभर त्यांची समजूत घालेस तोपर्यंत, पटेस तोपर्यंत. आणि मीही काम करत राहिलो. क्लायंटचं नाव घेऊ शकाल का? नाही, क्लायंटचं नाव नको आता घ्यायला. कारण कदाचित त्यांनी ऐकलं तर त्यांना आवडायचं नाही, कदाचित असं होऊ ठीक आहे, शकतं. ठीक आहे. त्यामुळे चालेल. आता तुम्ही लोगोचा विषय काढला, म्हणजे आमची जी कंपनी त्याचं पण सर्व तुम्हीच करताय. पण फार पूर्वी पाटलूनच्या लोगोचा एक काहीतरी किस्सा मला ऐकवला होता, तो जरा आम्हाला सांगा ना. परसेप्ट ॲडव्हर्टायझिंग म्हणून ॲडव्हर्टायझिंग एजन्सी अजूनही आहे, त्याच्यामध्ये मुंबईच्या ऑफिसमध्ये काम करत होतो. तर तेव्हा मला ते पाटलूनचा लोगो करायला मिळाला, ज्याला आपण आता पॅन्टालून म्हणतो. आणि आणखीन एक बँडेडचं मला वाटतं हां, त्या काळी तुम्ही काहीतरी काम केलं होतं. हो. मी डिप्लोमा झाल्यानंतर माझं पहिलंच काम आठले म्हणून गृहस्थ होते, त्यांच्या स्टुडिओमध्ये मी केलं. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडे जॉन्सन अँड जॉन्सनचं एक बँडेड चिकटपट्टी, ज्याच्यामध्ये जखम झाल्यानंतर लावायला असं एक प्रॉडक्ट येणार आहे. म्हणजे ते कन्सेप्टच तेव्हा नवीन होती. म्हणजे तेव्हापर्यंत डॉक्टर लोक लाल रंगाची एक टेप लावलेली मला आठवते, किंवा पांढऱ्या रंगाची कापडाचा बँड असायचा. तर हे नवीन कॉन्सेप्ट होती की आपल्या स्वतःला ती लावता येईल आणि जखम बरी झाल्याशिवाय ती पट्टी निघणार नाही, असं त्यांचं ब्रीफ होतं. तर त्याला 2 बाजू होत्या, एक बाजू पांढरी आणि दुसरी बाजू लाल. त्या पांढऱ्या बाजूला आपल्याला बाहेरची बाजू आहे ती, असं दाखवण्यासाठी त्यांनी मला सांगितलं की आपल्या 2 पट्ट्या दाखवायच्या आहेत. एक पुढची बाजू मागची बाजू वेगळी आहे, हे लोकांना ग्राहकाला ते नीट कळलं पाहिजे त्याकरता. तर त्या पहिल्यांदा मी ते डिझाईन एल टाईप दाखवले, ती बँडेडची पट्टी. म्हणजे आता जो तुम्हाला जीवनात विश्वास तो जो आलाय त्याची सुरुवात तिथपासून झाली असेल. जॉन्सनपासून झाली म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर पूर्वी सुरुवात जेव्हा ह्या क्षेत्राची झाली तेव्हा सगळं हाताने आपण करत असू, तुम्ही ते केलं. नंतर मग ते हळूहळू कॉम्प्युटरवर गेलं. पण ते हाताने चित्र काढायचा पण एक तुम्हाला छंद होता, बरोबर, व्यक्तिचित्र वगैरे. एक राजेश खन्नाचा काहीतरी किस्सा आहे, तो आम्हाला ऐकवा की. मी एलिमेंटरीच्या म्हणजे पहिलं वर्ष झाल्यानंतर 1 महिना डिम्पलचं एक चित्र काढलं, जे साधारण 20 इंच बाय 30 इंच एवढ्या मोठ्या आकारात होतं. आणि ते स्टिपलिंग अशा पद्धतीने केलं होतं.
स्टिपलिंग म्हणजे काय ते जरा आमच्या- ठिपक्या टिपक्यांनी चित्र अच्छा, काढायचं, म्हणजे अख्खा अच्छा. चेहरा सगळा ठिपक्या टिपक्यांनी काढायचा. हो, हो. आणि ते तयार करायला मला जवळजवळ 1 महिना लागला. हं. आणि मग नंतर माझे एक स्नेही आहेत धनंजय गायकवाड म्हणून, हं. त्यांच्या मदतीने राजेश खन्नाला मी पत्र लिहून कळवलं की मला हे चित्र तुम्हाला प्रेझेंट द्यायचं आहे, तर मला ते प्रत्यक्ष येऊन देता येईल का. हां. तर साधारण पाठवल्यानंतर 20-25 दिवसांनी मला एक त्यांचं पत्र आलं की तुम्ही अमुक दिवशी हे चित्र घेऊन भेटायला या. बरोबर. आणि राजेश खन्ना हा माझा म्हणजे सिनेमा क्षेत्रातला आयडल एकदम नट होता. आणि मी तेव्हा ते टॉपलाच टॉपलाच होते. त्याच्यासारखा स्टारडम माझ्यामध्ये कोणी भारतात अनुभवलेलं नाही, कोणी अनुभवलेलं नाही. तर अनेकांनी मला असा प्रश्न विचारला की राजेश खन्नाला द्यायला तुम्ही डिम्पलचं चित्र का दिलं. तर हा अजूनही मला न उलगडलेला कोड आहे, पण बरोबर. मी काढलं होतं हे खरं आहे. हां. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण तो होता की मी राजेश खन्नाला प्रत्यक्ष समोर बघितलं हं. आणि ते चित्र देऊन त्यांच्याकडे चहा पिऊन मी आलो. हं. त्यानंतर मला असं कधी पुन्हा करावंसं वाटलं नाही, कुठल्या नटाला भेटावंसं वाटलं नाही. हं. किंवा मी NFIची मेंबरशिप घेतली असताना बाजूला नट जरी कोणी बसलेला असला तरी मला फारसं काही त्याचं महत्त्व वाटलं नाही. NFI म्हणजे नॅशनल फिल्म आर्काइव्स पुण्यामधलं. ओके. हां, तर तिथे दर शनिवारी चित्रपट दाखवायचे. हं, हं. पण मला कधी असं अट्रॅक्शन वाटलं नाही कोणाचं. त्या राजेश खन्नाबरोबर फोटो काढून घ्यावा असं वाटलं नाही वाटला किंवा दुसऱ्या कोणाला बरोबर नेऊन त्याला फोटो काढायला सांगावं, म्हणजे खरं लक्षातच आलं नाही. म्हणजे पहिल्यापासून हे बेफिकिरी आहे थोडीशी. बेफिकिरी आहे आणि ते महत्त्व आपल्याला अनुभव घेता आला हे झालं असं मत. बरोबर. हे आता झालं डिझाईनचं, ते सुरुवातीला केलं, अजूनही तुमचं ते काम चालूच आहे म्हणजे हो. आणि ते लिमिटेड क्लायंट्समध्येच तुम्ही करता, ह्याचा मला चांगला अनुभव आहे. म्हणजे हो. मी जे सुरुवातीला म्हटलं की पैशाचं महत्त्व कळूनही लिमिटेड काम करण्याचं जे धारिष्ट आहे ते तुमच्यात आहे. नक्की नक्की. बरोबर. हो. त्याच्याबरोबर फोटोग्राफीकडे कसे वळलात? ॲक्च्युली काय असतं की ह्या डिप्लोमाची जी 5 वर्ष होती त्याच्यामध्ये 1+4 अशी सिस्टीम असते आणि त्याच्यामध्ये 3ऱ्या वर्षी तुम्हाला एक सब्जेक्ट सिलेक्ट करावा लागतो आणि 4थ्या वर्षी एक करायला लागतो. तर 3ऱ्या वर्षी मी फोटोग्राफी हा सब्जेक्ट घेतला. अच्छा. आणि तेव्हा आम्हाला शिकवणारे जे शिक्षक होते त्यांचं एकंदर आगाध नॉलेज बघून मला असं लक्षात आलं की फोटोग्राफी हा विषय शिकण्यापेक्षा अनुभवाने करण्याचा विषय आहे. आणि कॅमेरा हे माध्यम आहे, तर तुम्ही त्याला किती एक्सप्लोअर कराल त्याच्यानुसार ते कळेल. आणि मला एक घाणेरडी सवय आहे की टेक्निकल बुकलेट वाचायची नाही. आणि आता बदलत आहे मला वाटलं. हां, थोडाफार बदल केला यावेळेला. पण नॉर्मली मी वाचत नाही, कॅमेरा सुरुवात करतो. जेव्हा ज्या गोष्टीचा प्रॉब्लेम येईल तेव्हा पुस्तक त्याच्यानंतर पुस्तक बघतो, बरोबर. अशी सवय होती. तर नंतर मी ठरवलं की 4थ्या वर्षी आपण इलस्ट्रेशन हा सब्जेक्ट घ्यावा. इलस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला हाताने चित्र काढायची. तर तेव्हा अनेक मुलांनी सांगितलं की आम्हाला इलस्ट्रेशन सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग सर म्हणले एवढ्या लोकांना आपल्याला तो शिकवता नाही येणार. तर त्यांनी एक आम्हाला असाइनमेंट दिली, एक कुठलाही फोटो सिलेक्ट करा आणि तो वेगळ्या 7 मीडियममध्ये तुम्ही काढून दाखवा. 7 मीडियम म्हणजे असं की एक रिअलिस्टिक फोटोग्राफ, एक पेन्सिल ड्रॉइंग, एक पोस्टर कलर ड्रॉइंग, एक वॉटर कलर ड्रॉइंग, एक अच्छा. निगेटिव्ह ड्रॉइंग, एक स्टायलाइज, अशा 7 तऱ्हेने एक चित्र एकच चित्र वेगवेगळ्या प्रकार वेगळ्या माध्यमांनी करून दाखवा आणि 7 दिवसात झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी सोमवारी आम्हाला सांगितलं तर पुढच्या सोमवारी ती असाइनमेंट सबमिट करायची. तर मी ते जिद्दीने 7 दिवसात पूर्ण करून ती असाइनमेंट घेतली. त्यामुळे म्हणजे माझं द्विधा परिस्थिती आहे की ड्रॉइंग महत्त्वाचं का फोटोग्राफी महत्त्वाची. त्यामुळे मी म्हटलं आपण हे दोन्ही करायचं, कारण जाहिरात क्षेत्रात दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पण असं लक्षात आलं की डिजिटल कॅमेरा आल्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस खूप आहेत की जे आम्हाला फिल्म कॅमेरामध्ये नव्हते. बरोबर. ते म्हटल्यानंतर माझी आणखीन त्याच्याकडे म्हणजे कल माझा त्याच्याकडे गेला आणि मी आता फोटोग्राफी पण करतो इक्वली बरोबरीने. आणि आत्ताचा सिनेरिओ बघताना अनेक ठिकाणी फिरून त्याचं छायाचित्रण करून त्या इंटरनेट साईटला विकण्याचं पण मी एक काम सुरू केलेलं आहे. हां, मला ते विचारायचंच होतं. हां, त्याच्याकडे आपण येऊया. ओके. तत्पूर्वी एक तुमच्या लग्नाचा पण एक छोटासा किस्सा आहे की जो त्यावेळची प्रथा मोडणार आहे. मी तर त्या संदर्भात जरा एक काय सांगा ना अनुभव. मी वयाच्या 25व्या वर्षी ठरवलं की मी आता लग्नाचं झालेलो आहे. स्वतःच ठरवलं. आणि त्यानंतर मी असं ठरवलं की लग्न करण्याकरता आपले काही क्रायटेरिया असले पाहिजेत. हां. एकाने लग्न केलं म्हणून आपण करतो हे तर भाग झालाच, पण आणखीन काय क्रायटेरिया असेल तर माझे होते की नोकरी करणारी बायको मला नको. मला लग्न रजिस्टरच करायचं होतं. अच्छा, ते का? माझा या लग्न पद्धतीवरती विश्वास नाही. हो. हां, की म्हणजे मुलीकडनं हुंडा घेऊन लग्न करा. माझ्या मंगळसूत्रावरती पण विश्वास नाही.
त्यामुळे मी अजून बायको बरोबरच राहताय ना? अजून बायकोबरोबरच राहतोय हां. आणि बायकोही मंगळसूत्र घालते. पण मी तिला सांगितलं होतं की माझ्या दृष्टीने मंगळसूत्राला म्हणजे धर्मपद्धतीमध्ये असेल ते महत्त्व खरोखर आहे आणि नोकरी न करणारी बायको पाहिजे. बरोबर. असे 3 गोष्टी तुम्ही होत्या. आता रजिस्टर मॅरेजचं हे केलं बोललेत म्हणून मला मुद्दाम सांगावं असं वाटतं. त्या काळात सामान्यपणे रजिस्टर्ड मॅरेज 2 माणसं करायची, ज्याची एक खरंच ऐपत नसते तो आणि दुसरा पळून जायचं असेल हो. तो. हे दोन्ही निकष तुम्हाला लागू नव्हते. लागू नव्हते कारण मी आईवडिलांच्या परवानगीनेच लग्न करणार होतो आणि शिवाय रजिस्टर करणार होतो. आणि माझ्या माहितीमध्ये हं. संपूर्णपणे रजिस्टर लग्न केलेला माझ्या माहितीतला असं एकच व्यक्ती आहे. आज माझ्या लग्नाला 32 वर्ष झाली आहेत. हं. त्याच्यामध्ये एकाच माणसाने माहिती असलेल्यानी सर्वसंमतीने हं. हुंडा न घेता हं. कोणाकडनं सासऱ्याकडनं ₹1 सुद्धा न घेता लग्न केलं एकच माणूस माहिती आहे. आणि माझे असे हे आहे की जे दोघं जण अशा क्रायटेरियामध्ये लग्न करतील त्यांना दोघांना मी घरी जाऊन ₹500-500 प्रेझेंट देतो. तसं मी त्याला दिलेले आहेत आणि तेवढं समाधान मला लाभलेलं आहे. छान छान छान. आणि मला असं सांगावंसं वाटतं की तेव्हा माझ्याबरोबरचे जे मित्र होते सगळ्यांना नोकरी करणारीच बायको पाहिजे होती. हो ना, म्हणजे त्याला डबल इंजिन म्हणायचे. डबल इंजिन म्हणायचे. आणि माझं असं होतं की समजा एखाद्या मुलीला म्हणजे मला एखादी मुलगी रादर आवडली आणि आमचं लग्न ठरलं आणि ती नोकरी करणारी असली तर मी स्वतः घरी बसून गृहस्थी सांभाळण्याचं ठरवलेलं होतं. क्या बात आहे, क्या बात की आहे. मुलांचं संगोपन, स्वयंपाक पाणी आणि घरी करण्याच्या गोष्टी ज्या स्त्रिया नॉर्मली तेव्हा करायच्या त्या मी करीन असं मी ठरवलं होतं. अरे वा, म्हणजे थोडक्यात तुमचा असा हेतू होता की एकाने कोणीतरी घर सांभाळलंच पाहिजे, आयदर नवरा और बायको. नाही तर लग्न करण्याला अर्थच नाही. बरोबर आहे. असं माझं तेव्हाचं मत होतं. अजूनही तेच आहे. तेच आहे. तर माझी बायको म्हणली की मला मंगळसूत्र घालायचं आहे. मग आम्ही दोघांनी तेव्हा ₹1,500 तोळा सोनं होतं. आम्ही दोघांनी ₹1,500 देऊन 2 तोळ्याचं तिने मंगळसूत्र करून ती गळ्यात घालते. आणि लग्नामध्ये आणखीन एक सांगायचं म्हणजे मी कोणालाही बोलवलं नव्हतं. हे पण मला वाटतं आत्ताच्या काळात सुद्धा फार गरजेची गोष्ट आहे. हां. माझे आई वडील, बहीण, तिचे मिस्टर आणि काका काकू एवढी 11 लोक आम्ही होतो. हं. आणि मुलीच्याकडनं पण हीच माझी इच्छा होती. पण नंतर असं माझ्या लक्षात आलं की तिचे वडील सगळंच माझं ऐकतायत हे म्हटल्यावर तिच्यावर अत्याचार होतो असं नको, म्हणून मी म्हटलं की तुमच्याकडची लोक तुमच्या खर्चाने तुम्ही बोलवा. हां. आणि आमच्याकडची एवढी 11 लोक येऊ. आम्ही रजिस्टर कार्यालयात बोलवला आणि तिथे आम्ही सही केली आणि आमचं लग्न झालं, जे आज 32 वर्ष व्यवस्थितरित्या चालू आहे. आम्हाला दोघांनाही एकमेकांबद्दल आदर आहे. दोघंही एकमेकांच्या बरोबर जाऊन कामं करतो. फोटोग्राफीला सुद्धा माझ्या मिसेसनी खूप आवड स्वतःची डेव्हलप करून घेतली आहे आणि ती फोटोग्राफीचं आमच्या बरोबरीने कंबोना काही वेळा आमच्यापेक्षा पुढे जाऊनही फोटोग्राफी करते. या सगळ्याचा नित्य अनुभव मी घेत असतो, कारण पुण्यात मी ज्यांच्या घरी जातो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळा माझ्यामध्ये तुमच्याच घरी येणं जाणं होत असेल, तर ह्या सगळ्याचा मी अनुभव बरेच वेळा घेतलेला आहे. मला दुसरं असं विचारायचं आहे, आता फोटोग्राफी जरी म्हटलं तरी त्याच्यात पण खूप अंग आहेत. म्हणजे जसं फूड फोटोग्राफी आहे, इंडस्ट्रीयल फोटोग्राफी आहे, प्रॉडक्ट फोटोग्राफी आहे, मॉडेल फोटोग्राफी आहे. प्रत्येक माणूस हा त्या एका साच्यातच स्वतःला बसवून घेतो. तसं तुम्ही कधी केल्याचं मला माहीत नाही. म्हणजे तुम्ही तुमचं हे सगळं वाईड ठेवलेलं आहे. तर असं मुद्दाम जाणून बुजून केलं का काय? मुद्दाम जाणून बुजून केलं आहे. कारण की एका क्षेत्रात अडकून पडण्यापेक्षा आणि आपण यूज टू होण्यापेक्षा पण मला एखादी गोष्ट आली नाही तर ती करण्यात जास्त आनंद होतो. आपल्याला ज्या गोष्टी येत आहेत त्या कोणीही करू शकतो. जेव्हा अडचण येईल तेव्हाच त्याच्यातली सोल्युशन मिळतं आणि त्याच्यातला आनंद घेता येतो. आणि लिमिट कशा करता राखून ठेवायचं. मी फक्त 12व्या-13व्याचे फोटो अजून काढलेले नाहीत. बाकी कुठलंही फोटोग्राफीचं अंग सोडलं असेल असं मला वाटत नाही. मॉडेल फोटोग्राफी म्हणा, फूड फोटोग्राफी म्हणा, प्रॉडक्ट फोटोग्राफी म्हणा, या सगळ्या तऱ्हेचा अनुभव मी घेतला आहे. आर्किटेक्चरल फोटोग्राफीसुद्धा केली आणि हे करताना इक्वल आनंद प्रत्येक गोष्टीत घेत केलेलं आहे. हो, की म्हणजे आनंद महत्वाचाच आहे. म्हणजे हो. आपली थीमच आनंदाची आहे. हो. ते मला माहिती आहे म्हणूनच मी तुम्हाला हां. बरोबर. तर हे जे काम आहे फोटोग्राफीचं म्हणा किंवा त्याच्याबरोबर आता अलाइड म्हणजे तुम्ही डिझायनिंग करता, प्रिंटिंगची पण कामं लोकांकडून करून घेता. पण मी असं बरेच वेळा बघितलं आहे की तुम्हाला एखादं जेव्हा काम येतं तेव्हा कोटेशन न देता काम करणारा आर्टिस्ट कोण? तर शशांक मेंदळे. ते घरून यायला काही कधी विरोध नाही का होत की तुम्ही बाबा पैसेच नाही मागत, काय असं कसं? असं होतं कधी कधी की पैसे सांगितले तर म्हणजे माझं असं मत असतं की आपल्याला काम करायचं आहे, दुसऱ्याला काम आपल्याला द्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये पैसे कुठे आले?
पोट भरायला पाहिजे ना पण. पोट भरण्यासाठी तो जे देईल ते पैसे घ्यायचे असं होऊ शकतं. आणि तेला तेवढे नक्की जाणीव असते की मला ह्याला किती खर्च आला आहे. आणि एखाद्या कामात पैसे जरी कमी मिळाले तरी मी एवढे पैसे साठवून ठेवलेत की मला जाईच तोपर्यंत पोळी भाजी खायला भ्रांत येणार नाही. पण आनंद मात्र जो आहे तो कॉन्स्टंट घेता यायला पाहिजे. आणि केवळ पैसा फॅक्ट मीडियम आहे ते आपण टाळलं तर जास्त बरं आहे. आणि माझी एक अशी पद्धत आहे की मी जेव्हा नवीन कॅमेरा घेतो तेव्हा मी पहिल्या कामाचं कोटेशन देत नाही. आणि ते जे पैसे देतील त्या कामामध्ये ते मी काम करतो. किंवा एखादी नवीन व्यक्ती आली, नवीन क्लायंट आले आणि त्यांनी पहिलं काम दिलं तर पहिल्या कामाला मी कोटेशन देत नाही. याचं कारण असं आहे की ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून त्यांनी ₹1 जरी कामाचा दिला तरी पण मी तो घेऊन करतो. त्याच्यानंतरच्या कामांना मी कोटेशन जर का त्यांनी मागितलं तर सांगतो आता मी कोटेशन म्हणजे कोटेशन दिलेलंच नसतं आणि देणार नाही. आणि त्याचे डायरेक्ट बिल पैसे होतील ते मी सांगेन तेवढे तुम्ही द्यायचे. आणि नाही तर मी क्लायंटमध्ये फारसं लक्ष देत नाही, म्हणजे इंटरेस्ट घेत नाही. आणि नॉर्मली आत्तापर्यंत असं झालेलं नाही की मला की ह्या गोष्टीमुळे माझे क्लायंट गेलेत. आणि माझी स्वतःची एक कपॅसिटी तेवढीच कामं मी करतो. आणि दुसऱ्याकडनं म्हणजे दुसऱ्याला काम देऊन त्याच्याकडनं करून घेऊन आपण त्याच्यावरती कमिशन लावून करणं हे मला पसंत नाही. स्वतःच प्रत्येक काम करायचं. आणि मेन त्याचं जे काम करण्यामागचा उद्देश आहे तो आनंद घेणे जास्त असल्यामुळे ते अजून गाडी चालू आहे. बरं, मी आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की ह्या फोटोग्राफीमुळे म्हणा किंवा फिरण्याची आवड म्हणून म्हणा, जगभरात खूप देशांमध्ये तुमचं फिरणं झालं आहे. तर फोटोग्राफीसाठी तुम्हाला कुठला देश त्यातले त्यात आवडला? अर्थात शेवटी आपला भारत देश हाच फोटोग्राफीमध्ये सगळ्यात म्हणजे चॅलेंजिंग जॉब आहे. कारण इतकं वेगवेगळी कल्चर आपल्याकडे आहेत, वैविध्य आपल्याकडे खूप आहे. पण बघायला गेलं तर फ्रान्समध्ये सगळ्यात जास्त आम्हाला आवड निर्माण झाली. आणि तसं सगळीचकडे म्हणजे फोटोग्राफी करायला असं लिमिटेशन असं जागेचं काही नाही. पण आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगळे अनुभव येतात आणि लँडस्केप वेगळं आहे. मंदिरं खूप आहेत की जी आपल्याला अजून आमची बरीच काढायची राहिली आहेत. ते चॅलेंजिंग आहे. ती लिस्ट कधी संपतच नाही. कारण प्रत्येक वेळा नेटवरती दुसराच फोटो दिसतो की आपल्याला तिथे गेलं पाहिजे असं वाटतं. तर त्या दृष्टीने आपला देशच पहिला महत्त्वाचा आहे. मगाशी बोलता बोलता एक वाक्य तुम्ही म्हणले की मी फोटो काढून ते साईटवर विकतो. तर मला हा आता विषय अशासाठी घ्यायचा आहे की नवीन जे होतकरू फोटोग्राफर्स आहेत, कारण तुमचे कॅमेरे झाले खूप महाग असतात आणि लगेच काही काम मिळेल सगळ्यांना असं नाही. तर तुम्ही असं सजेस्ट कराल का की बाबा तुम्ही चांगले फोटो काढा आणि ठराविक साईट्सवर द्या, तर त्यातनं काही पैसे मिळू शकतात का? मिळू शकतात, पण पैशाच्या उद्देशाने तिकडे जर का दिलं तर डिप्रेशन जास्त येतं. कारण की हा ॲव्हेन्यू नक्कीच वेगळा आहे की आपल्याला आवडतील ते फोटो आपण काढू शकतो आणि ज्याला पाहिजे तो विकत घेऊ शकतो. याचं मीडियम हे इंटरनेट साईट्सच्या खूप चांगलं आहे. कुठल्या साईटवर तुम्ही देता? म्हणजे लोकांनी ते करावं असं नाही, पण तुम्ही कुठल्या साईट? मी इमेजेस बाजार म्हणून आहे त्यांना देतो. LME म्हणून आहे, ALAMY. शटरस्टॉक आहे. शटरस्टॉक तुम्ही मला पण रिकमेंड केलं. बाय द वे माझे पण 2 फोटो विकले गेले. शटरस्टॉक पण चांगली साईट आहे. आणि अशा अनेक आहेत. म्हणजे नेटवरती आपण सोडलं त्या पहिल्यांदा त्यांच्याशी ॲग्रीमेंट करावं लागतं आणि नंतर आपण त्यांना अपलोडही करू शकतो किंवा त्यांच्याकडे पाठवून इमेजेस पाठवून ते स्वतःही अपलोड करतात. म्हणजे माझं म्हणणं की तुम्ही त्याच्यावरच अवलंबून राहा असं नाहीये, पण तो एक मार्ग नक्कीच असू शकतो. आणि आपण तुमचे क्वालिटी फोटोग्राफ्स असतील तर त्याला डिमांड आहे आणि त्याला काही विषयाचं बंधन नाहीये. कारण क्लायंट तुमचा जगभर असतो, त्यामुळे कुठल्याही सुपारीपासून विमानापर्यंत काही विकलं जाऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये माझे 10 लाखाच्या वर सेलही झालेला आहे. अरे वा. म्हणजे त्यामुळे नक्कीच उत्तेजन मिळू शकतं लोकांना. आणि एकदा आपण फोटो काढला की त्याच्यामधला आनंद आणि सॅटिस्फॅक्शन आपल्याला मिळाला, मग तो जर का आपण लोकांबद्दल शेअर केला तर आपल्याला पैसे मिळू शकतात. असा त्याच्या मागचा उद्देश कोणीच ठेवायला म्हणजे सगळ्यांनी ठेवायला हरकत नाही. बरोबर. पण म्हणजे किती फोटो विकले गेले? माझे 2000 1000? माझे इमेजेस बाजारवर आता 2200 फोटो आहेत. अच्छा. आणि आणखीन 2-3 साईटवरती पण असे 2000च्या वर फोटो आहेत. वा. बरं, हे डिझायनिंग, फोटोग्राफी ह्याच्याबरोबर एक आणखीन तुम्हाला जुन्या वस्तू संग्रह करायचा पण छंद आहे, तर त्याच्याबद्दल ते कसं काय निर्माण झालं ते जरा सांगा. आमच्या घरी एक मोदक पात्र होतं जुनं आणि ते वडील एकदा हातात घेऊन बाहेर निघालेले दिसले. तर मी म्हटलं तुम्ही हे काय करताय? तर ते म्हणले मोडीत घालतोय.
हां. तर म्हटलं हे काय आहे, म्हणजे मला तोपर्यंत मोदक पात्र हे कॉन्सेप्टच माहिती नव्हती. तर म्हटलं याच्यामध्ये मोदक करतात. मग म्हटलं राहू दे, याचा शेप वेगळा आहे, तांब्याचं दिसतंय. ती खरी माझी पहिली सुरुवात होती. म्हणजे ते टर्निंग पॉईंट. टर्निंग पॉईंट तो होता. आणि त्याच्यानंतर माझ्या संपर्कात आलेली जुनी कुठलीही गोष्ट मी आजपर्यंत विकलेली नाही. आता त्याला अपवाद आता एकच कॉम्प्युटरचा म्हणजे मॉनिटर दिलाय, मग खोका तो आज दिलाय. पण अदरवाईज मी आता पण कुठलीच वस्तू त्याच्यातली जुनी घरातनं जाऊ दिलेली नाही. आणि अनेकांनी दिलेल्या गोष्टी पण मी अजून सांभाळून ठेवल्या आहेत. मी त्या खोलीला हाऊस म्युझियम असं नाव दिले. आणि त्याच्यामध्ये कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क आहेत, मोबाईल फोन आहेत, लांबण दिवे आहेत, नंतर पूर्वी जुन्या काळीच्या मंदिरात हंड्या लावलेल्या असायच्या त्या आहेत, कॅमेऱ्यांचं पण खूप लोकांनी मला त्याला कॉन्ट्रीब्यूट केले. माझ्याकडे 550 वर कॅमेरे आहेत. म्हणजे जुनी कुठलीही गोष्ट फॉर दॅट मॅटर की जी मी खोलीत मावू शकते. आणखीन एक मी तुमच्या घरात बघितलंय, ते तुमच्या आतापर्यंत झालेल्या सगळ्या गाड्यांच्या नंबर प्लेट्स पण लावलेले आहेत. हो, मी नेहमी आपण असं होतं की गाडी घेत जातो आणि जुन्या गाडीचे नंबर विसरत जातो. तर मी त्या दृष्टीने त्या डिझाईन करून नंबर प्लेट 8 गाड्या माझ्या आहेत. त्या गाड्यांचे म्हणजे आतापर्यंत झालेल्या 8 गाड्या आहेत. त्यांचे नंबर मी स्टाईलनी तयार करून ठेवलेले आहेत आणि जे प्राऊडली डिस्प्ले पण करतो. दुसरं आता ते संग्रहाचं बोलले, त्याच्यावरनं मला सहज सांगावंसं वाटतं. काचेच्या आणि ह्याच्या 3000च्या आसपास मला वाटतं तुमच्याकडे बाटल्या आहेत ना काहीतरी. हो, आणि त्याची आणखीन एक गंमत आहे. त्या दारूच्या बाटल्या मी सगळ्या जमवल्या आहेत. आणि मला खरं म्युझियमच त्याचं करायचं होतं, पॅकेजिंग म्युझियम. आणि जमवलेल्या बाटल्या म्हणजे ह्या लिटरली मी रस्त्यातनं उचलून आणलेल्या आहेत. हो, ते मी बघितलंय वेड्यासारखं फिरताना, भंगारबंद घेताना. आणि कुठली लाज बाळगत नाही. म्हणजे सकाळी मी फिरून येताना जर का दारूच्या बाटल्या माझ्या हातात असल्या तर लोक बघून वाटतं की हा रात्री सकाळी पिऊन निघालाय की काय, असे पण अनुभव मी अनेक वेळा घेतलेत. आणि तशा पद्धतीने कलेक्शन केले. दुकानात जाऊन विकत घेतलेल्या बाटल्या नाहीत त्या, रिकाम्या अर्थातच. आणि त्या म्हणजे माणसांनी त्या तयार करण्यासाठी केलेलं अपार कष्ट आणि केवळ दारू पिऊन रस्त्याच्या बाजूला टाकून देणं, हे मला त्या दारूचा पण इन्सल्ट वाटतो आणि त्या बाटलीचा पण इन्सल्ट वाटतो. तो दारूचा इन्सल्ट वाटतो म्हणून स्वतः घेत नाही ना? नाही, स्वतः नाही घेत, पण ते इन्सल्ट त्यांनी केलेला मी सांभाळून घेतो बाटली गोळा करून. दुसरं एक तुम्हाला बागेचा पण छंद आहे, म्हणजे झाडांचा. मी बघितलंय तुमच्याकडे 100-200 कुंड्या तुम्ही चांगल्या मेंटेन केल्या आहेत. तर त्याची आवड कशी काय निर्माण झाली? का ती सृजनशीलता त्याच्यात आहे? सृजनशीलता आहेच. आणि त्याच्यापेक्षा आम्ही डोंबिवलीला राहत असताना आमच्या घराचे मालक होते भाई सावरे म्हणून. तर त्यांना आणि माझ्या वडिलांना अंगण झाडताना म्हणा किंवा झाडं लावताना म्हणा, झाडं कापताना म्हणा, हे मी सगळं बघितलेलं होतं. आणि ऑलमोस्ट मी 7-8 वर्षाचं असताना एकजोऱ्याचं पहिलं झाड मी त्या ठिकाणी लावलेलं होतं. तेव्हापासूनची ही माझी आवड आहे झाडांची. आणि ती मी जिथे जातो तिथे झाडं लावतो. नॉट नेसेसरी की माझं घरच असेल. आंब्याच्या कोळी खाल्लेल्या जमवून ठेवतो, कुठल्याही बिया ठेवतो. आणि जेव्हा आपण प्रवासाला जातो तेव्हा साधारण पाण्याची जागा बघून त्या टाकतो. शन्ना नवऱ्यांची मी गोष्ट वाचली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की डोंबिवलीहून पुण्याला येताना मी अशा सगळ्या खाल्लेल्या फळांच्या बिया ठेवतो आणि घाटामध्ये टाकतो. बरोबर. आणि आलेलं प्रत्येक झाड आपणच लावलंय असं बघतो त्याच्याकडे. ती गोष्ट माझ्या इतकी रुजली की मी ते अजूनपर्यंत फॉलो करतो. नाही, पण घरी स्वतःच्या तुम्ही कुंड्या पण घेतल्यात. त्याच्यामध्ये असं आहे की रस्त्यात पडलेली झाडं मी त्याच्यातनं अनेक उचलून आणलीत. कोणी कापून टाकलेल्या फांद्या असतात त्या उचलून आणल्यात, त्या लावतो मी. आणि आत्तापर्यंत झाडांनी इतका रिस्पॉन्स दिलाय की कुठलंही उचलून आणलेलं झाड इतकं छानपणे माझ्याकडे वाढतंय. हो, तुम्ही अनुभव बरेच वेळा घेतला. आणि माझ्याकडे माझी स्वतःची गच्ची पण नाहीये, कॉमन गच्ची आहे, त्याच्यामध्ये मी ती लावलेली झाडं आहेत. आणि दुसरं असं की कुमटेकर रोडला जी फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटरची दुकान आहेत त्यांच्याकडनं मी त्या थर्माकोलच्या बॉक्स हल्ली गोळा करून आणतो आणि त्याच्यामध्ये झाडं लावतो. अपसायकल. हो. आणि दुसरं असं की कचरा जो आमच्या बिल्डिंगमध्ये पडतो तो मी गोळा करून त्याची पानं कापून ती त्याच्यामध्ये टाकतो. बरोबर. आणि कुंड्या शक्यतो आणणं विकत टाळतो. रंगाच्या बादल्या असतात त्याच्यामध्ये झाडं लावतो. म्हणजे खर्च न करता पुनर्वापर वस्तूचा. आणि प्लास्टिकचा पृथ्वीवरती होणारा मारा हा जेवढा आपल्याकडनं कमी करता येईल तसा पण प्रयत्न करतो. कारण थर्मोकोल नष्टच होत नाही, पण ते झाडं लावायला फार उत्कृष्ट आहे. दिसायला पांढरं स्वच्छ दिसतं, उन्हाचा पाण्याचा त्याला काही त्रास होत नाही आणि झाड मस्त राहतं. एक मला आता एकदम आठवण झाली, ती म्हणजे एकदा तुम्ही कविता संग्रह तुमचा प्रसिद्ध केला होता, त्याचा एक जरा किस्सा आम्हाला सांगा. माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी होती आणि ती कवितांबद्दल माझ्या मित्राशी चर्चा करत होती. तर मी तिला टोकलं, म्हटलं हे काम करायचं सोडून तू हे काय करतेस, गप्पा मारते कवितेच्या. तर ती मला म्हणली तुम्हाला कवितेतलं काही समजत नाही,
म्हणून तुम्ही असं मला म्हणता की आम्ही टाइमपास नाही, हे कामाचंच बोलतोय आम्ही. हो. तर म्हटलं तेव्हा माझ्यासमोर चंद्रशेखर गोखल्यांचं मी माझं असं पुस्तक टेबलावरती ठेवलेलं हा, होतं, ते त्याच्यावर छोटं असं चौकोनी छोटंसं त्यांनी- चौकोनी पुस्तक. हां, हा, राईट. ते दोघं त्याच्यावर चर्चा करत होते. मी तिला म्हटलं की ह्याचं एक कविता मी वाचीन आणि त्याच्यावरती आधारित जाहिरात क्षेत्राशी संबंधित अशी कविता मी लगेच करीन. हं. तर उद्या सकाळपासून याची सुरुवात करू. तर त्याचं पहिलं पान उघडलं, जी कविता होती त्याच्यावरती आधारित मी कविता, रोज एकच कविता, आणि त्याच्यामध्ये कुठलंही करेक्शन नाही. हा. म्हणजे शब्द जो असेल तो उत्स्फूर्त. उत्स्फूर्तपणे, आणि ह्रस्वदीर्घाच्या चुका फक्त मी माझ्या स्नेह्यांकडनं चेक करून घेतल्या, देशपांडे साहेबांकडनं. हो. अदरवाईज मी त्याच्यात काही करेक्शन केले नाही. आणि त्याचं पुस्तक मी म्हटलं की आपल्याला दुसरी कसलीच हौस नाही, तर आपण ह्याचं पुस्तक छापायचं. हं. तर मी म्हणजे ही 2000 सालची गोष्ट आहे. हं. आणि तेव्हा मी 18,000 रुपयाला हं. 1000 पुस्तकं छापून घेतली हा, बाप रे. आणि चंद्रशेखर गोखल्यांना कॉन्टॅक्ट करून हं. त्यांच्या हस्ते या पुस्तकाचं उद्घाटन केलं. ते कुठे केलं? ते बालगंधर्वला रेग्युलर प्रोग्राम झाला आमचा, अच्छा, पुण्यातच केलं. आमच्या इथे जाहिरात त्याचं सीड म्हणून एक प्रदर्शन असायचं. हा. तर त्या निमित्ताने चंद्रशेखर गोखल्यांना बोलवलं. तर ते म्हणले मला अशी उद्घाटनाची खूपच आमंत्रण येत असतात, मी काही कुठे जात नाही. हं. तर म्हटलं एक पुस्तक तुम्हाला देऊन बघतो. ते वाचल्यानंतर म्हणले अरे मी येतो या उद्घाटनाला. आणि ते आले उद्घाटनात. त्यांनी खूप एन्जॉय केलं, आम्हाला सगळ्यांना पण आनंद खूप झाला. आणि त्या पुस्तकाचा आणखीन एक किस्सा असा आहे की मला वाटलं की हे पुस्तक माझं रातोरात विकलं जाणार. त्यामुळे मी भारी केलंय आपण. भारी केलेलं आहे. आणि तर मी 25 रुपये त्याची किंमत ठेवली होती. हं. तर मी 500 रुपयाची 5 रुपयाची नाणी पण घेऊन ठेवली होती की 30 रुपये कोणी दिलं तर आपल्याला हो. 5 रुपये परत देता आले पाहिजे, सुटे नाहीत म्हणून प्रश्न नको. हं. तर मग नंतर मला सांगायला गंमत सांगावीशी वाटते, 800 पुस्तकं त्याच्यातली मी रद्दीत दिली आणि जबरदस्तीने 50 पुस्तकं माझ्याकडे ठेवली आहेत, हं, अजून आहेत. आणि कोणाला हवी असली तर सांगा, हो. ते घेता येतील. आणि त्याचा एक किस्सा सांगतो की त्याचं इन्व्हिटेशन कार्ड मी छापलं होतं. हं. तुम्हाला बोर होणार नसेल तर या कार्यक्रमाला या, हं. असं मी त्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये लिहिलं होतं. ते वाचून अहमदनगरहून 2 मुलं आली हं. आणि त्यांनी सांगितलं की बोर होणार नसेल तर हा शब्द वाचून आम्ही तुमच्या कार्यक्रमाला आलो आहे हं. आणि ते पुस्तक आम्हाला विकत घ्यायचे. अशा अरे. दोघांनी ते पहिल्या दिवशीच मला 50 रुपयाची 2 पुस्तकं त्यांनी विकत घेतली. वा, त्यातला आनंद काय औरच आहे. वेगळाच आहे. हो. मी आता इथे मुद्दाम नमूद करू इच्छितो की मला पण फिरण्याची हौस आहे, त्याची नोंद करायची हौस आहे. तर त्याचं एक जे आम्ही पुस्तक रामराम म्हणून छापलं, त्याचं पूर्ण काम मेंढळ्यांनीच केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या मुलीने ते टाईपसेट केलं आणि डिझायनिंग, प्रिंटिंग, तेव्हाही आमचा बऱ्यापैकी असाच अनुभव होता. आता तुम्हाला हा एवढ्या वेगवेगळ्या विषयाचा 30-40 वर्षाचा अनुभव आहे, तर पुढे कोणाला तुम्हाला मदत करायला आवडेल का? की बाबा नवीन होतकरू कोणी मुलं असतील, त्यांना ह्या विषयातलं काही माहिती हवी असेल तर ती द्यायला तुम्हाला आवडेल का? हो, नक्कीच आवडेल. आणि त्या दृष्टीने मला संपर्क करून जरूर भेटायला यावं किंवा मला बोलवावं. मी एक चहाच्या बदल्यामध्ये याच्यातले सगळे गुण सांगू नुसके. शकतो, किस्से काय असतील ते सांगू शकतो. आणि लॉकडाऊनमध्ये आणखीन एक मला सांगावंसं वाटतं की घर बसल्या आपण फोटोग्राफी करू शकतो आणि ती इंटरनेट साईटवरती विकू शकतो. हां, मगाशी जो आपण झाला तो बरोबर. त्या दृष्टीने पण मी नक्कीच माहिती देऊ शकतो. आणि मला सांगायला आणखीन एक आनंद होतोय की फेसबुकवरती मी टाकलं होतं की माझे 2260 फोटो इमेजेस बाजार साईटवरती आहेत म्हणून. आणि तेव्हा माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. तर आमच्या कॉलेजमधला अनेक वर्ष कॉन्टॅक्ट नसलेला एका मित्राने माझ्या कॉन्टॅक्ट करून माझी माहिती घेऊन, माझ्याकडनं ही माहिती घेऊन असा प्रयत्न चालू केला आहे. आणि त्याचे आता जवळजवळ 12-15 फोटो त्यांनी साईटवरती अपलोडही केले. अरे वा. म्हणजे हे त्या दृष्टीने एक प्रगती झाली असं म्हणायला हरकत नाही. कलेची आवड असूनही, प्रेम असूनही, कोणत्याही गोष्टीत आसक्त न होणारे अशा शशांक मेंदळ्यांबरोबर आपण आत्ता गप्पा मारल्या. मला वाटतंय आपल्या सर्वांना त्या आवडल्या असतीलच. अशाच आनंद यात्रींना भेटण्यासाठी ऐकत रहा रामराम मंडळी. धन्यवाद. धन्यवाद.